अंमली पदार्थांची विक्री करणारा इसम पोलिसांच्या ताब्यात। मागील काही दिवसांपासून नाशिक शहर एमडी पावडरच्या विळख्यात सापडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील उस्मानिया हॉटेल समोर असलेल्या गुलशन कॉलनी येथे एक इसम एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले। शहबान पठाण असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 2,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या संशयित इसमास त्याचा फरार साथीदार शैलेश तेलोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।